तर हा वर्ष तर असंच आजारात गेलेला आहे. पुढच्या वर्षी नक्कीच घरचा साथ मैदानात पळताना दिसेल, वरच्या पण मैदानात दिसेल आणि खाली मुंबईला पण दिसेल. नावा ठेवणाऱ्यांच्या तोंडावरती आपण हात नाही देऊ शकत. तशी 10 लोक आपल्या विरोधातच पाहिजेत ना, ते विरोधातले असतील तरच आपल्याला काहीतरी शिकता येईल त्याच्यात. तुम्ही चांगलं केल्यावरती तुमचं चांगलंच होणार आहे. बघा, कुणी असो, म्हणजे मुका जनावराला पण तेवढीच अक्कल आहे. त्याला कुणी मारला तर त्याला तो लक्षात राहतो का मला या ठिकाणी मारलाय किंवा इथून मारतात. पण जेव्हा बैलाचा गुलाल पडतो त्यावेळेस बैल अक्षरशः दावणीवरती बांधल्यावरती तो म्हणजे खात नाही किंवा पाणी पित नाही, उकरत असतो सारखा, शिंगा जमीन उपसत असतो. मागणी तशी त्याला 95 लाखाची मागणी आली. 95 लाख रुपये. फडके शेटणीच केली होती. दादा नमस्कार. नमस्कार दादा, काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? आता बरेचसे मैदान झाले, याच्या पुढे होतील किंवा नाही होणार. वातावरणाच्या म्हणजे पावसाचं वातावरण असं वाटतोय की 1-2 दिवसात किंवा आज पडला तर उद्यापासून मैदान बंद होतील. लास्टचा गुलाल व्यवस्थित झाला. शेवटचा काय सांगणार बाजी आणि रायना भारतच्या पावलावर पाव ठेवताय का? नक्कीच. बरेचसे म्हणजे भारतप्रेमींची जी अपेक्षा होती मुंबईची, जी ती रैना आणि बाजी आमची खरोखर पुरी करते. येणाऱ्या काळात भारत तर आपला आता सध्या आजारी आहे, आजारपणातून झुंजतोय, पण तो मालकाची मान खाली करू नाही देते. काय सांगाल? जिद्दी बैल आहे, तशीच ही वासरा पण जिद्दी आहेत. गुलालाची खूप हावरी आहेत बोललं तर चालेल. म्हणजे निकालात गाडी जरी सुट्टीला जरी टांग्याने मागे जरी सुटली तरी ती टांग्याने गाडी पुढं लागते अशी शाश्वती असते आम्हाला. मी नेहमी खालीच असतो सुट्टीला. बरेचसे म्हणजे अशी सुट्टीमध्ये काही गडबड होते, त्यावेळेस सुट्टीला पण गाडी कधी कधी मागणं सुटते. पण वासरा जशी जशी सुट्टी केल्यावरती जो स्पीड धरतात तितकंच स्पीड मध्ये आणि पुढं त्यांचं स्पीड वाढत जातो. काय सांगाल दादा, खूप कमी मालक असे आहेत ते सुट्टीला जातात बैलांच्या? विषय असा आहे का दोन्ही आदत वासरा आहेत आपले, आणि स्वतः मी का जातो खाली, कारण झुकताना पण मी स्वतःच झुकतो त्यांना. तर आपण प्रत्येक वेळी म्हणजे मी बघितलं असं नियोजन होताना बरेचसे मग दोष देतात सुट्टी करणारा किंवा गाडी झुकणारा, त्यांनी बरोबर झुकला नव्हता, टाईट झुकला होता किंवा बैल लूज झाला होता. मग त्याच्यासाठी मी स्वतःच ही जबाबदारी मी स्वतःच घेतली. त्या ग्रुपमध्ये मग एकामेकावरती ते रोष होतो, तसा व्हायला नको. आणि ती जबाबदारी आहे ना, ती म्हणजे बैल झुकण्यापासून सुट्टीचा नियोजनापासून मीच करतो. दादा काय सांगाल, आदात असून खूप स्पीडला तुमचे बैल म्हणजे रैना आणि बाजी पळतायत, आदात असून? वासरा खरोखर म्हणजे भारतचा याच्या पुढे नाव करणारच आहे. म्हणजे मी बोलतो असं नाही, म्हणजे बरेचसे असे मैदानात बोलतात की तुमचा मुंबईमध्ये नाव तर राखलंय पण वरती पण नाव नक्कीच राखते. आणि घरची गाडी आहे, घरची गाडी बरेचशे जणांची मैदानात पळत नाही, आपली घरची गाडी. आणि असं आहे नाही, दोन्ही रस्त्यात चारी खांदी दोन्ही वासरा पळणार आहेत. तर कौतुक करावं तेवढा कमीच आहे दोन्ही वासरांचा. जो कोणी ड्रायव्हर भेटेल, मग ज्ञानी मामा भेटो, उमेश भेटो किंवा समीर पाटील भेटो, ते नसेल तर मग केतन किंवा कुणी याच्यानंतर कुणी बसला तरी मी असं म्हणजे मनात असा भीती नसते का वासरा आता ड्रायव्हर बसवला कसा पळतो किंवा काय. वासरा त्यांचा जो पळ आहे, ड्रायव्हर कोणी असतो त्यांचा जोमाने तोच पळ दाखवतो. काही लोकांचा दादा ड्रायव्हर एकदम फिक्स असतो, म्हणजे त्या ड्रायव्हरला तो बैल जास्त पळतो. पण तुमचा रैना आणि बाजी कोणीही बसवा एकच स्पीडने सुरुवातीपासून तशी सवय ठेवली. म्हणजे जशी वासरा घरचीच गाडी जशी जुळून पळायला लागली तेव्हापासून मी मैदानात म्हणजे कुठल्या पण मैदानात गेलो आणि कोणी ड्रायव्हर भेटला तो ड्रायव्हर बसवायचा. आणि सुट्टी करणार पण कोणी पण असू दे, मग आपलं ओळखीचं कोणी भेटो, मग बाळ्या मामा असो, केशवदा असो, आशिफ असो, असराफ असो, किंवा ते एखाद्या दुसऱ्या मैदानात तिकडे, म्हणजे आपण जर इकडे बार्डीला असलो तर मग ते ठाण्यामधला एखादा मैदान असलो मग ते तिकडे असले तर मग आपल्या बार्डीची कोणी ओळखीची पोरं घ्यायची. असं करून सुट्टीला पण आणि ड्रायव्हर पण तिकडचे पण बसवतो, इकडचे पण बसवतो, असं काही नाही. म्हणजे असं खूप कमी बघायला भेटतो दादा, कारण कोणी सुट्टी करा, कोणी ड्रायव्हर बसवा, तरी एकच स्पीड आहे बैला. हो. काय सांगाल, येणाऱ्या काळात भारत आपल्याला या दोघांसोबत पळताना कधी दिसेल? नक्कीच. वासरा आता आदाच आहे, त्यामुळे आणि वरचं नियोजन जेव्हा होईल तेव्हा घरचा साज नक्कीच भारतमध्ये पळताना दिसेल. रैना आणि बाजी दादा खरेदी नक्की कुठून केलेली? कारण तुम्ही जो पण बैल घेताय तो तुमच्या स्पीडलाच निघतोय. रैना आपण मार्शियस मधून घेतलाय, सागर वाघमोडेकडून.
आणि बाजी आपण इथनं घेतलाय, चाळीसगाव मधून घेतलाय. तर तो संदीप कडून घेतलेला आहे, मित्रच आहे, त्याच्याकडनं घेतलेला. तर कधी दिसेल आपल्याला भारत मैदानात, हा एक मेन प्रश्न आणि मेन मुद्दा आहे. आता तर हा वर्ष तर असंच आजारात गेलेला आहे. पुढच्या वर्षी नक्कीच घरचा साथ मैदानात पळताना दिसेल, वरच्या पण मैदानात दिसेल आणि खाली मुंबईला पण दिसेल. खूप लोक नावं ठेवायला लागले दादा, काय सांगाल त्यांना, काय उत्तर द्याल तुम्ही? नावं ठेवणाऱ्यांच्या तोंडावरती आपण हात नाही देऊ शकत. बघा, 100 आपण एखादा पेपर सोडतो, एक्झाम देतो, 100 पैकी 100 तर मार्क आपल्याला भेटत नाही. बरोबर दादा. 100 पैकी 80, जास्ती अभ्यास केला तर 80-90 भेटू शकतात. 10 तशी 10 लोक आपल्या विरोधात पाहिजेत ना, ते विरोधातले असतील तरच आपल्याला काहीतरी शिकता येईल त्याच्यात. कारण दादा, भारत आणि सुंदर या गाडीने अतिशय जेव्हापासून शर्यती चालू झाल्या, पूर्ण तरुणाईच नाही तर पूर्ण लहान मोठे वयस्कर प्रत्येकाला त्या गाडीने वेळ लावलं. असा एकही माणूस सोडला नसेल की भारत सुंदरला चाहता नसेल भारत सुंदरच्या गाडीचा. काय सांगाल? आज पण मैदानात बरेचसे म्हणजे लोकांचे कमेंट असतात, एखादा मैदान असला का कमेंट पडतात, मी कधी कधी बघतो युट्यूबला. म्हणजे ज्याची भारत सुंदरची चाहते आज पण कमी झालेले नाही, जरी दोन्ही बैला किंवा कमी झाले असतील किंवा आजारात त्यामुळं मैदानात जात नाही, पण लोक चाहते आहेत. एखादा आपल्याला जो आवडतो, मग तो आपल्या आवडती गोष्ट असलं मग त्याला समोरचा किती विरोध केला पण मनात त्याची जी जागा असते ती जागा आपण दुसऱ्याला ती करू नाही शकत. पण दादा, भारत भले आपला आता आजारपणात आहे, पण तो जेव्हा आजारपणातून उठेल तेव्हा नक्की तुमची जी आधीचा भारत होता तो लोकांना दिसेल. नक्की का? 100% तुमचा भारतप्रेमी यांचा आणि युट्यूब वरती जे जे पुढे पण चॅनल वाले आहेत त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुम्ही चांगला करा, चांगला नक्कीच होणार आहे. बघा, वाईट दिवसाची पण परीक्षा द्यायची असते. सगळे दिवस सुखाचे दिवस आपलेच वाटत येत नसतात, थोडे वाईट दिवस आल्यावरती त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. तर मला एकच म्हणणं आहे, तुम्ही चांगलं केल्यावरती तुमचं चांगलंच होणार आहे. पण दादा, एक भारत बद्दल एक सांगतो, कारण सुतावर आल्यावर भारत जरा घाबरत होता. तुम्ही सांगितलेला मागे पण की सुतावर आल्यावर त्याला कोणतरी मारलेलं, तेव्हापासून ती भीती त्याच्या मनात बसली. काय सांगाल? भारत जेव्हा आघात होता आणि शर्यत झाली होती, मोठी शर्यत झाली होती, त्यावेळेस कसा बंदीमध्ये शर्यत होती आणि दांडीबिंडीची, तेव्हा म्हणजे आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना कमिटी नव्हती, ठाणा रायगड पालघर, ती कमिटी आपली स्थापित झाली नव्हती किंवा ती रजिस्टर झाली नव्हती. काही कारणास अशा शर्ती होत्या चोरून करायला लागायच्या पोलिसांच्या दबावामुळे, आणि त्यावेळेस नेम अटी काही नव्हत्या. कुणी काठी मारायचा, कुणी गमछामध्ये दगड घेऊन मारायचं. त्यावेळेस खूप बैलाला बाहेरून पळत असताना मुंबईला मार दिला होता. बघा, कुणी असो, म्हणजे मुका जनावराला पण तेवढीच अक्कल आहे, त्याला कुणी मारला तर त्याला तो लक्षात राहतो का मला या ठिकाणी मारलाय किंवा इथून मारतात. तो मुका जनावर असो किंवा दुसरा कोणी असो, ते लक्षात येतो जनावराच्या पण. बरोबर दादा. ज्या दिवशी भारत मैदानात जातो आणि ज्या दिवशी भारतचा पराभव होतो, खूप कमी मैदान आहेत जिथे भारतचा पराभव होतो, पण त्यावेळेस भारत कसा असतो, कारण खूप बैलांना कळतं, जाणीव असते आपल्या मालकांची. अक्षरशः कधी कधी पैऱ्यामध्ये चुकी होते किंवा आपण नाही बोलत नाही पैऱ्यांसाठी, पण जेव्हा बैलाचा गुलाल पडतो त्यावेळेस बैल अक्षरशः दावणीवरती बांधल्यावरती तो म्हणजे खात नाही किंवा पाणी पित नाही, उकरत असतो सारखा, शिंगा जमीन जातो. आणि ज्या वेळेस त्याचा गुलाल होतो त्याला समजतो, मग त्याला त्या दावणीला बांधला नाही ना तरी तो त्याच्या जागेवरती जाऊन बसतो. भारत जेव्हा पळत होता आदत वयात, कारण अतिशय टॉप मध्ये सध्या ज्या टायमाला बंदीत भारत टॉप मध्ये पळत होता, तसा आदत मध्ये पळणारा बैलच नव्हता, बंदीमध्ये तरी बैलच नव्हता आदत मध्ये पळणारा. तेव्हा तुम्हाला मागणी कितीपर्यंत आली? मागणी तशी त्याला 95 लाखाची मागणी आली. 95 लाख रुपये फडके शेटणीच केली होती. पण मी त्यांना त्यावेळी शब्द दिला होता का मी तुम्हाला पैऱ्यात बैल पळवेल, मी त्याचा करार करणार नाही किंवा विकणार नाही. आणि बऱ्याचशा वेळी मी त्यांना पैऱ्यात बैल पळवलाय. आणि सुंदर पण तेव्हा तात्यांचा फडके शेटकडे करारावरती होता, त्यावेळेस आम्ही मैत्रीपूर्वक म्हणजे त्यांना बैल द्यायचो. बरेचशा गाड्या केल्यात, सगळ्यात पहिल्यांदा मुंबईमध्ये मोठे मोठे बिंजोड केलेत त्या गाडीने. आणि भारतनी आणि बादलनी त्यावेळेस आपल्या शिवू पाठीवरती मथुरच्या गाडीमध्ये पण खेळलो, तेव्हा त्याची बरोबरी झालेली. सगळ्यात पहिल्यांदा मथुरची बरोबरी केलं तर भारतने केलेली. भारतकडून काय अपेक्षा राहिल्या दादा? भारतच्या कडून काय अपेक्षा नाही, भारतने खूप महाराष्ट्र बरोबर म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नाव केलेलं आहे. तर
त्यांनी जेवढं केलंय ना ते आपण आपल्या बळावरती किंवा आपल्या ताकदीवरती नाही करू शकत, एवढं त्यांनी नाव केलेलं आहे आपलं. भारतमुळे आपली महाराष्ट्रात इज्जत आहे, काय सांगाल दादा? 100% भारतमुळं आपल्याला इज्जत आहे, भारतमुळं लोक ओळखले किंवा भारतमुळं आपली जी पहिचान आहे ते आपण आपल्या म्हणजे तालुक्यापर्यंत किंवा जिल्ह्यापर्यंत गेली असते. भारतने आपली जी ओळख आहे ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेली. जी लोक ओळखत नाही पण भारतमुळं आपला चेहरा ओळखीचा वाटतो असा लोकांचा जेव्हा आपली भेटी होतात तेव्हा ते बोलतात तुम्ही भारतची माणसं. म्हणजे पहिलं भारतचं नाव घेतलं तर मग आपलं नाव घेतलं. काय अभिमान असतो? खूप तेव्हा मनाला मन भरून येतं, एकदम चांगला वाटतो का आज या बाळामुळे आपल्याला म्हणजे कुठेही जाऊ दे आपण. बरेचसे असे किस्से झालेले त्याच्याविषयी सांगू तेवढं कमी आहेत. बऱ्याचशा ठिकाणी मी त्याच्या ओळखीवरून मला मदत झाली भारतच्या. एक बैल काय करू शकतो मालकासाठी, याचं उदाहरण द्या. बघा, तुम्ही चांगलं करत राहा, चांगलाच होणार आहे. आणि एखादा बैल तुमच्या दावणीला जी लक्ष्मी असते तिची चांगली जोपासना केली ना तर त्या लक्ष्मीचा खरोखर तुम्हाला आशीर्वाद राहील आणि त्या आशीर्वादाने तुम्हाला चांगला म्हणजे यश मिळेल. एक शेवटचा प्रश्न दादा विचारतो. आता समज आपलं मुंबईचं बिंदोडचं मैदान आज शेवटचं असू शकतं, आता मैदान बंद होईल, पण येणारा काळ जेव्हा भारत पुन्हा उभा राहील आणि त्या ताकदीने पळेल तेव्हा पब्लिकच्या नावाची गाडी भारत सुंदर मुंबईमध्ये, वर घाटावर नाही, मुंबईमध्ये कधी पळताना दिसेल का? 100% पब्लिकच्या म्हणजे स्वप्नातली गाडी आहे ती. हा, पब्लिकच्या स्वप्नातली गाडी आणि पब्लिकचा जो स्वप्न आहे मुंबईमध्ये ही गाडी पळावा पुन्हा, तो नक्कीच दोन्ही बैल पूर्ण करतील. कारण एक वेळा 2 वर्षा पहिले उसाटण्याच्या फाटीत फक्त फेरं टाकलेला भारत आणि सुंदरला ती गाडी नव्हती पळाली, ती हवा होती. काय सांगाल दादा? डाव्या साईडने आम्ही तो अजून युट्यूबला तो व्हिडिओ गाजतोय. डाव्या साईडने आम्ही तो फेरा टाकला होता. कारण बरेचसे म्हणजे असे बोलणार आहेत की एक साईडने बैल पळतो. फडके शेठचा शब्द आहे, म्हणजे स्वर्गीय फडके शेठ त्यांचा तो शब्द आहे, जो दोन्ही साईडनी पळतो ना तो खरा बादशाह. आणि आम्ही ती गाडी डावीने पळून दाखवली. आम्हाला त्यावेळेस जोड नव्हता झाला म्हणजे आम्ही तो गाडीचा फेरा टाकला. आणि त्या दिवशी जर जोड झाला असता दादा, किती चकड्याने तुम्ही गाडी मारली असती हे सांगा. कारण ती बेकार पळालेली गाडी. तर ती गोष्ट अशी आहे की ज्यांनी बघितले, आम्ही स्वतः होतो मैदानात, उसटण्याचे जे लोक होती बघायला आणि ज्या लोकांनी बघितले त्यांना ती माहित होती का ही गाडी जर पळली असती किंवा विरोधात दुसरी कुठली गाडी पळाली असती, मग ती कुठली पण असू दे टॉपची, तिला दर्शेचा अंतर मारायला ठेवला. खूप खतरनाक गाडी पळाली. दादा शेवटचा प्रश्न विचारतो. जेव्हा मैदानाला येता फॅमिली असते सोबत, वडील असतील, भाऊ असतील, कोणी असतील, घरच्यांचा कसा प्रतिसाद असतो? शेवटचा प्रश्न. घरच्यांचा बघा, तुम्हाला घरच्यांचा प्रतिसाद नसेल ना या क्षेत्रामध्ये तर तुम्ही नक्कीच पुढे नाही जाऊ शकत. घरच्यांचा साथ पाहिजे, भावंडांचा साथ पाहिजे, मग आपली भावकी असू दे, मैत्री असू दे, त्यांची साथ नसेल ना तर तुम्ही या क्षेत्रात जाणार नाही पुढे. हा खेळ जो आहे तो एका दुसऱ्याचा नाहीये. बरोबर. जशी आपल्या हाताची मुठीला 5 बोटं एकत्र होतात तशी आपले कुटुंब किंवा आपली भावकी किंवा आपली मैत्री एकत्र येईल ना तेव्हा तुम्ही नक्कीच या क्षेत्रात पुढे जाल. जनतेला काय संदेश द्याल? कारण जो येतोय बैल घेतोय, मैदानात उतरतोय, जो येतोय तो ड्रायव्हर बनायला बघतोय, एक शेवटचा संदेश आपल्या व्हिडिओच्या मार्फत पब्लिकला काय द्याल? मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे भरपूर वेळा, तर तुम्ही संयम ठेवा. गाडी हरली म्हणून एखाद्याला दोष देऊ नका किंवा बैलाला आपला दोष देऊ नका. तुम्ही कशामध्ये कमी पडलं त्याचा अभ्यास करा. पुढच्या मैदानात तो अभ्यास करून उतरा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आताची जी पिढी आहे ती नवतरुण पिढी आहे बघा, सगळ्यांच्या अंगात बळ आहे, सगळेजण आईचं दूध पिलेलं आहे. पण संयम ठेवा, राग मारा. या क्षेत्रामध्ये जो संयमी असेल त्यांनीच उतरा. कारण हा क्षेत्र जो आहे ना बैलगाडीचं क्षेत्र, हा राजकारणासारखा आहे आणि तुम्ही संयम नाही ठेवला तर तिथे तुम्ही सक्सेस नाही होणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा या क्षेत्रात उतरता तेव्हा आपल्या पाठी असते किंवा समोरची गाडी होते, जल्लोष करताना समोरच्याला त्या गोष्टीचा राग नाही आला पाहिजे. प्रत्येकाला हौस असते, हौशीसाठी आपण खेळत असतो. आज आपली गाडी जिंकले तर उद्या आपल्या गाडीची हार पण होईल. या गोष्टी म्हणजे प्रत्येकाने जोपासल्या पाहिजेत आणि समोरच्याला चिडवताना त्याला चिड यायला नाही पाहिजे किंवा आपण जेव्हा जल्लोष करतो त्या जल्लोषचा आहे ना समोरच्याला पण आपली मैत्रीपूर्वक आपण बॅनरवरती टाकतो गाडीचा, त्या मैत्रीपूर्वक शर्यतीचा समोरच्याला भास व्हायला पाहिजे खरोखर आम्ही मैत्रीपूर्वक गाडी खेळलो. हा खेळ आणि हा छंद असा
टिकला पाहिजे. आपल्या पारंपरिक महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे, जसा कुस्तीचा तसा शर्यतीचा. आणि हा पारंपरिक खेळ आपल्या पिढी चालत आल्यानं पुढच्या पिढीनं पण तो आपला पिढीचा अभ्यास व्हायला पाहिजे. आपली पिढी काय करते, याच्या पुढची पिढी काय करणार आहे, त्या गोष्टीचा तेही संयम ठेवला पाहिजे आणि त्या संयमाने खेळ खेळला पाहिजे. आपल्या पाठी आलेली आता आज ही लहान पिढी आहे आज आमची 3री 4थी पिढी आहे. त्या पिढीला पण समजलं पाहिजे आपली पिढी काय करते, आपली पिढी कशी खेळते. राग सगळ्यात मोठा आपला दुश्मन आहे आणि त्या रागाला मारा शिका तुम्ही. खरोखर तुम्हाला यश मिळेल आणि संयमाने कार्यक्रम करा, नक्कीच गुलालात राहाल. चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद.